नमस्कार मैत्रिणींनो, सोनाली किचनमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। मांसाहार प्रेमींसाठी आज मी तुम्हाला मटन फ्राय रेसिपी कशी करायची दाखवणार आहे। तर चला पाहूया। मटन फ्राय करण्यासाठी अर्धा किलो मटन घेतलेलं आहे। ते आपण कुकरमध्ये सर्वप्रथम घालून घ्यायचे आणि त्यावर आपण थोडीशी हळद टाकायची आणि थोडंसं मीठ घालायचं आणि 1 ग्लास पाणी घालून आपण ते उकळून घ्यायचं। 3-4 शिट्ट्या देऊन उकळून घेऊया। मटन शिजलेलं आहे आणि हे आपण एका ताटामध्ये काढून घेऊया। आपल्याला तेल ओतून घेऊया आपल्याला आणि तेल चांगले काढलेले आहे। त्यामध्ये आपण कढीपत्ता घालूया। त्यामध्ये या 2 मिरच्या पण कट करून घालूया आणि चांगल्या भाजून घेऊया। त्यानंतर आपण त्यामध्ये हा कट केलेला कांदा आहे तो पण घालूया। कांदा लाल होईपर्यंत भाजायचा आणि कांदा चांगला लाल झालेला आहे। आणि आता आपण त्यामध्ये हळद थोडीशी टाकूया। त्यानंतर जिरा पावडर आणि धना पावडर आणि गरम मसाला घालूया आणि हलवून घेऊया। ते सगळं घातल्यानंतर कांदा आणि लाल छानसा भाजलेला आहे आणि त्यानंतर आपण आलं लसूणची पेस्ट पण घालूया। चांगलं परतून घेऊया। त्यानंतर कांदा लसूण चटणी घालूया। सगळा कांदा मसाला घालून परतून घेतलेला आहे आणि आता आपण यात ते मटण काढलेलं आहे ते पण घालूया आणि चांगलं परतून घेऊया। मटण छानसं परतून झालेलं आहे, कांद्यात मस्त मिक्स झालेलं आहे, छानसं परतून झालेलं आहे। त्यात थोडंसं आपण फिकं पाणी घालूया आणि परतून घेऊया। तर मगाशी आपण मटण शिजताना थोडंसं मीठ घातलेलं आहे, त्यामुळे आता थोडंसंच घालून घेऊया मीठ। फ्राय मटण तयार झालेलं आहे आणि त्यावर आपण थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया बारीक चिरलेली। रेसिपी कशी काय वाटली तुम्हाला, आवडली ना? तर माझ्या या रेसिपीला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील। धन्यवाद।